सध्या मला तडीपार करण्यासाठी सरकार षडयंत्र रचते, पण मला तडीपार करण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंविरोधात माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। सरकार विरोधात प्रक्षोभक भाषणे केल्यानं जरांगेंसह आमदार राधाकृष्ण होके यांच्यावरही गुन्हा। जमावबंदी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 26 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। मनोज जरांगेंना संवाद बैठक घेण्याची न्यायालयाची परवानगी। न्यायालयाच्या निर्णयानंतर परळीमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडत ढोल वाजवले। सोनं आणि चांदीच्या दरात वाढ। वाढत्या दराचा ग्राहकांना फटका। 22 कॅरेट सोन्याचा दर 67,580 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या भूतान दौऱ्यावर। व्यापार तशिगो झोम इथं सांस्कृतिक कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार। तामिळनाडूच्या थुथुकडी भागामध्ये मुसळधार पाऊस। प्रवाशांची मोठी तारांबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।